नमस्कार. मी आज परत आपल्या भेटीला आलेली आहे. आज विषय आहे अण्णाभाऊ साठे, कारण आज त्यांची जयंती आहे. अण्णाभाऊ साठे म्हणलं की आपल्याला त्यांच्या कादंबऱ्या समोर येतात. फकीरा, वैजंता, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, चित्रा अशा वेगवेगळ्या खूप सुंदर विषय आहेत. सामाजिक ज्वलंत विषयावरती त्यांच्या ह्या कादंबऱ्या. त्यांचं रशियातील एक प्रवास वर्णन. त्यांचा जन्म गरिबीत झाला आणि त्यांचा शेवटही गरिबीमध्येच झाला. त्यांच्यावरती ही कविता आहे, आजही नाही उमजले. बहुजनांची गाथा ज्यांनी लिहिली आहे सुंदर. बहुजनांची गाथा ज्यांनी लिहिली आहे सुंदर. खरंच त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आहे का आदर. तुकारामाचे अण्णाभाऊ होणं एवढं सोपं नव्हतं. शोषित वंचित आम्ही जगणं मरण्यापेक्षा बेकार होतं. अपमानाचं जीणं होतं, शिक्षण नाही घेता आले. जबाबदारीने शहाणपण पोर वयात शिकवले. मन मनगट मस्तिष्क मनका ताट पाहिजे आपला. मन मनगट मस्तिष्क मनका ताट पाहिजे आपला. हा त्यांचा विचार प्रत्येकाला का नाही रुजला. त्यांच्या लेखणीत असायचा गरीब दलित सामान्य माणूस. समजताना त्या माणसाला डोळ्यातून यायचा पाऊस. कथा कादंबऱ्या पोवाडे लिहिताना शिक्षण नाही आडवे आले. साहित्य झालं अमर त्यांचे. कित्येक भाषेत भाषांतर झाले. आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आवाज त्यांनी उठवला. अगदी सामान्यातला सामान्य माणूस त्यांनी मनातून पेटवला. स्मशानातील सोनं वाजताना अंगावरती येतो काटा. त्यांचं स्मशानातील सोनं वाजताना अंगावरती येतो काटा. मैना गावाकडं ऐकलं की जीवाचा होतो आटापिटा. व्यसनामुळे होणारी बर्बादी त्यांनी अगदी ज्वलंत मांडली. परिणाम सगळे कळतात आम्हाला, तरीही अजून नाही पटली. साम्यवादी तुमचे विचार खरंच आम्हाला समजले. सोनं आम्ही हरवलं हे आजही नाही उमजले. बहुजनांची गाथा ज्यांनी लिहिली आहे सुंदर. खरंच त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आहे का आदर.